नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांनी संप मागे घेण्याचं काल जाहीर केलं. मात्र नाशिकमधल्या शेतकऱ्यांनी संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आज झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समितीनं उद्या दुपारी 4 वाजता राज्यातल्या शेतकऱ्यांची बैठक घेण्याचा आणि आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथल्या शेतकऱ्यांनीही संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान नाशिकमधल्या दिंडोरी इथं आजही रस्त्यावर दूध ओतून आणि टमाटे आणि अन्य भाज्या फेकून आंदोलन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर असून ते काल रात्री पॅरिसमध्ये पोहोचले. फ्रान्सचे अंतर्गत मंत्री गेरार्ड कोलाम यांनी त्यांचं पॅरिस विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये या दौऱ्यामुळे भारत फ्रान्समधील संबंध अधिक बळकट होण्यास मदत होईल असं म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी हे 4 युरोपियन देशांच्या दौऱ्यावर असून फ्रान्स हा या दौऱ्याचा शेवटचा टप्पा आहे. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी हे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्याशी चर्चा करून द्विराष्ट्रीय संबंधाची एकूण रूपरेषा ठरवणार आहेत. या चर्चेवेळी व्यापार आणि दहशतवादाचा सामना करणं हे 2 मुद्दे अधिक महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. देशातल्या 14 कोटी शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 8 कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड वितरित केलं असल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. मृदा आरोग्य कार्डमुळे जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मदत झाली असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारी 2015 मध्ये या योजनेची सुरुवात केली होती. गेल्या 2 वर्षांमध्ये 93 लाख मृदा नमुने गोळा केले असून त्यापैकी जवळपास 93% नमुने तपासले गेले असल्याचं कृषी मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं आहे. निर्धारित रकमेपेक्षा जास्त रोखीनं व्यवहार करू नका असा इशारा प्राप्तिकर विभागानं दिला आहे. एकाच दिवशी एका व्यक्तीनं 2 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रोखीचा व्यवहार करण्यास 1 एप्रिल 2017 पासून बंदी घालण्यात आली आहे. असा रोखीचा व्यवहार आढळला तर पैसे घेणाऱ्याला अशा रकमेच्या 100% दंड आकारला जाणार आहे. काळ्या पैशाला पायबंद आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी नागरिक blackmoneyinfo.incometax.gov.in वर संपर्क करू शकतात. उत्तर पूर्वेकडील राज्यांचा विकास करणं ही मोदी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. ते काल आगरताळामध्ये केंद्र सरकारची 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं सरकारच्या कार्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकार विज्ञान तंत्रज्ञानामध्ये संशोधन आणि नाविन्यासाठी प्रयत्न करत असून यासाठीची आर्थिक तरतूद 60 ते 63% वाढवण्यात आली असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं. जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये केंद्र सरकारनं एकूण तरतुदीपैकी 10% रक्कम ही उत्तर पूर्व राज्यांसाठी खर्च केली असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी त्यांनी सरकारच्या योजना आणि उपक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले असल्याचं सांगितलं. आरक्षणासह रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वतःची ओळख पटवण्यासाठी आता डाऊनलोड केलेल्या ई-आधार पत्राचा वापर करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयानं घेतलेल्या निर्णयानुसार ग्राह्य ओळखपत्रांच्या यादीत मतदार ओळखपत्र, पारपत्र, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेलं रेशन कार्ड, बँक पासबुक किंवा केंद्र तसंच राज्य सरकारांनी जारी केलेल्या ओळखपत्राचाही समावेश करण्यात आला आहे. बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि साई प्रणीत उपांत्य फेरीतले सामने खेळणार आहेत. सायनाचा सामना थायलंडच्या बुसानेन ओनगाम बरोबर तर प्रणीतचा सामना थायलंडच्या स्पनावित थोंग बरोबर होणार आहे. लंडन इथं सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका दरम्यान सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्या दरम्यानचा काल झालेला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना उद्या पाकिस्तान विरुद्ध बर्मिंगहम इथं होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून